नमस्कार, कोकण स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत पाडवा स्पेशल पारंपरिक पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यामध्ये स्वादिष्ट अशी बासुंदी कशी बनवायची ते पाहणार आहोत। फक्त हा एकच पदार्थ टाकणार आहोत आणि बासुंदी ही अगदी मलाईदार होते। तर वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूया। सर्वात प्रथम कढईमध्ये इथे आपण 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। दूध उकळेपर्यंत आपण हे सतत ढवळत राहायचं। दूध आता आपलं हळूहळू गरम होत आलेलं आहे। जी वरची जी साय असते ती आपण यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे। छान हे आता आपण ढवळून घेऊया। हे दूध आटेपर्यंत हे सतत ढवळत राहायचं, म्हणजे दूध हे खाली लागत नाही। ही बासुंदी अगदी पारंपरिक पद्धतीने खूप सुंदर बनते। हे दूध आपण आता सतत ढवळत राहणार आहोत, कारण बासुंदी बनवताना ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, नाहीतर खाली दूध लागू शकतं। हळूहळू दूध आटायला लागले की ते एकदम छान आणि क्रीमी बनतं। बघू शकता थोडंसं दाटसर हे दूध आता आपलं होत आलेलं आहे। 10 मिनिटं आपली झालेली आहे आणि आता इथे आपण थोडंसं केशर घालून घेणार आहोत। इथे मी थोड्याशा काड्या केशराच्या ह्या पाण्यामध्ये भिजवलेल्या आहेत। पाण्यामध्ये भिजवल्यानंतर जो केशरचा कलर आहे तो अधिक उठाव होतो। इथे आता आपण छान हे मिक्स करून घेऊया आणि हे जे साईडला जे साय लागलेली आहे ते आपण चमच्याच्या साहाय्याने काढून घेणार आहोत आणि त्यामध्येच आपण मिक्स करणार आहोत, कारण त्यामुळे बासुंदीला छान क्रीमी टेक्स्चर येतं। केशर घातल्यानंतर आणखी 5 मिनिटं आपण या दुधाला छान उकळी येऊन दिलेली आहे। बघू शकता आता आपण या स्टेजला 1 वाटी साखर घालून घेणार आहोत। आता साखर छान दुधामध्ये मिसळून द्यायची आहे, म्हणजे साखरेचा गोडवा या दुधामध्ये छान मिसळला जातो। छान आता आपण सतत ढवळत राहूया। जास्त वेळ नाही लागत, फक्त 20 ते 30 मिनिटांमध्ये ही बासुंदी तयार होते। फक्त दूध उकळवताना गॅसची जी आच आहे ही थोडी जास्त ठेवायची आणि सतत ढवळत राहायचं, म्हणजे दूध पटकन घट्ट होतं। दूध इथे आता आपलं छान आटवून झालेलं आहे। बघू शकता एकदम छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। या स्टेजला आता आपण इथे ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत। काजू, बदाम, पिस्ता आणि चारोळी हे आपण घालून घेतलेले आहेत। आता हे छान आपण ढवळून द्यायचं आणि अजून साधारण 5 ते 7 मिनिटं याला छान आता आपण उकळी येऊन देणार आहोत। छान याला क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। दूध इथे छान घट्ट झालेलं आहे। आता या स्टेजला आपण 1 चमचा स्वादासाठी वेलची पावडर घालून घेऊया। वेलची पावडर सगळ्यात शेवट घालायची आहे। आता आपण हे छान ढवळून घेऊया। बघू शकता एकदम क्रीमी आणि मलाईदार ही बासुंदी तयार होते। ही बासुंदी अजून मलाईदार होण्यासाठी यामध्ये आपण जी दुधावरची साय असते ती आपण घालून घेऊया। यामुळे बासुंदी अजून घट्ट व्हायला मदत होते। आता हे छान आपण ढवळून घेऊया। फुल क्रीम मिल्क आहे, हे गरम करून थंड होऊन द्यायचं आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचं। त्यानंतर जी वरची साय असते ती यामध्ये घालायची, म्हणजे बासुंदी अगदी मलाईदार होते। बघू शकता एकदम छान आणि अगदी कमी साहित्यामध्ये कोणतेही जास्तीचे पदार्थ न घालता अगदी पारंपरिक पद्धतीने आपली ही बासुंदी तयार झालेली आहे। तुम्हाला जर याच्यापेक्षाही बासुंदी घट्ट हवी असेल तर तुम्ही खवा किंवा मिल्क पावडर यामध्ये घालू शकता। एकदम छान घट्ट आणि मलाईदार आणि क्रीमी बासुंदी आपली तयार झालेली आहे। मला साधारण ही बासुंदी तयार करण्यासाठी 20 ते 30 मिनिटं लागलेली आहेत। आता आपण गॅस बंद करून झाकण ठेवूया। बघू शकता एकदम चवदार, मलाईदार आणि स्वादिष्ट पारंपरिक पद्धतीने पाडवा स्पेशल बासुंदी आपली तयार झालेली आहे। ही बासुंदी अगदी जुन्या पद्धतीने आणि हळूहळू दूध आटवून तयार केली जाते, त्यामुळे त्याची चव खूपच चवदार आणि मलाईदार लागते। आपल्या सणवारांची गोड चव अशाच पारंपरिक पदार्थांमध्ये असते। ही गोड आणि स्वादिष्ट बासुंदी आपण गरमागरम पुरीसोबत खायला खूप सुंदर लागते, किंवा अशी सुद्धा खायला एक नंबर लागते।
ही पारंपरिक पद्धतीने बनवलेली बासुंदी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि स्वादिष्ट आणि पारंपरिक रेसिपींसाठी. तोपर्यंत धन्यवाद.